शक्तीपीठ संस्थान चाकोरे गेल्या 5 वर्षांपासून नाईस संकुल इंडस्ट्रियल गाळे प्रकल्प सहकारी संस्थेतील हनुमान मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पडत आहे। मंदिरातील दैनंदिन पूजा विधी, वार्षिक उत्सव आणि व्यवस्थापनाची जबाबदारी श्रीराम शक्तीपीठाकडेच आहे। मात्र सध्या मंदिर परिसरात सुरू झालेल्या बियर बारमुळे हा परिसर दूषित होत असल्याची तक्रार श्रीराम शक्तीपीठ संस्थानने केली आहे। शासन नियमानुसार मंदिरासारख्या धार्मिक स्थळांच्या 75 मीटरच्या परिसरात मांसाहार किंवा बियर बार चालविण्यास बंदी आहे। तथापि नाईस संकुल इंडस्ट्रियल एमेनिटीज गाळे प्रकल्प सहकारी संस्थेच्या गाळा मालकांनी त्रयस्थ व्यक्तींना गाळे भाड्याने देऊन कोणतीही NOC न घेता बार चालविण्यास परवानगी दिली आहे। 9 डिसेंबर 2024 घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मंदिर परिसरातील बार तात्काळ बंद करण्यात यावे, अन्यथा आंदोलन छेडलं जाईल असा इशारा देण्यात आला होता। यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने या प्रकरणाची दखल घेत बारच्या चौकशीसाठी कारवाई केली। संबंधित बारला कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली असून जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडे बार बंद करण्यासाठी पत्रव्यवहार सुरू आहेत। गाळा मालक आणि बार चालविणाऱ्या व्यक्तींनी खोटे आरोप करत पत्रकार परिषद घेतली होती। या आरोपांना उत्तर देण्यासाठी श्रीराम शक्तीपीठ संस्थानतर्फे पत्रकार परिषद घेऊन सर्व कागदपत्रे सादर केली गेली। या परिषदेमध्ये सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज, नाईस संकुलचे मॅनेजर दिनेश पाटील तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते। श्रीराम शक्तीपीठाने मंदिर परिसरात बियर बार बंद होईपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचं ठामपणे सांगितलंय। परिसरातील नागरिकांनीही या लढ्याला पाठिंबा दर्शविला आहे। मंदिराच्या पवित्रतेसाठी आणि शासन नियमांच्या अंमलबजावणीसाठी हा लढा महत्त्वाचा असल्याचं उपस्थितांनी सांगितलंय। प्रत्येकापर्यंत मेसेज पोहोचवला होता की जे काही बार आहे ते बार लवकरात लवकर बंद झालं पाहिजे, कारण अध्यात्माच्या मंदिराच्या ठिकाणी बार नको आहे आणि जे काही क्रायटेरिया शासनाने ठरवून दिलेला आहे 75 मीटरच्या आत 75 मीटरच्या आतच आहे, तर त्याच्या बाहेर असलं पाहिजे। त्या अनुषंगाने त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन काही संस्थांवर आणि नाईस संकुलवर काही आरोप केले होते। त्या आरोपाच्या पित्यार्थ आपण आज पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी जी काही तुमची दिशाभूल केली असेल, समाजाची दिशाभूल केली असेल, त्या दिशाभूलावर मात कशी करता येईल त्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेऊन प्रत्येकापर्यंत मेसेज पोहोचवला आहे की आमच्या श्रीराम शक्तीपीठ संस्थाने हे आज कार्यरत आहे। आतापर्यंत जे काही ऑडिट असेल, जे काही ठराव असतील, जे काही चेंज रिपोर्ट आहे अद्ययावत केलेले आहेत, त्याच अनुषंगाने आज आम्ही इथे पत्रकार परिषद घेतली आणि जे काही त्यांनी आरोप केले होते की आमच्याकडे खंडणीची मागणी झाली की तुमचे पेपर नाहीये, तुमचे कंप्लीशन पूर्ण होणार नाही, म्हणून तुम्ही आम्हाला इतके अमाऊंट द्या, आम्ही तुमच्या जे काही कंप्लीशन आहे ते पूर्ण करू, परंतु तशी कुठल्याही पद्धतीची त्यांच्याकडे मागणी झालेली नाही। मुळातच ते 2022 साठी त्यांनी अलॉटमेंट मागितलेलं होतं, त्यांचं अलॉटमेंट 2023 साठी झालेलं आहे। त्याच्यामुळे त्यांना 2020 साली काय झालं याची कल्पनाही नाहीये आणि जे काही फुटेज त्यांनी दाखवले असतील ते फुटेज आपल्याला माहिती आहे की कशाही पद्धतीने तयार करता येऊ शकते आणि त्याच्यावर आपल्याला ते तुमच्यापर्यंत पोहोचवू पण शकते। त्याच्यामुळे त्या फुटेजचा आणि आमचा काही संबंध नाही। जे काय आहे मी सगळं कागदपत्रांच्या शहानिशी तुमच्यापर्यंत मेसेज पोहोचवला आहे की श्रीराम शक्तीपीठ संस्थान असेल किंवा नाईस संकुल असेल हे अद्ययावत आहे। आतापर्यंत ज्यांच्याकडे जे काही डॉक्युमेंटेशन आहे ते कंप्लीट आहे आणि याची पुढे कारवाई म्हणून कलेक्टर साहेबांपर्यंत त्यांचं कारवाईसाठी पुढची प्रोसिजर पूर्ण झालेली आहे। येणाऱ्या काळामध्ये नाईस संकुलच्या माध्यमातून गाळा कसा रद्द करता येईल, लीज डीड कसं रद्द करण्यात येईल यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे आणि आपण ते करत आहोत।